करावा कोण कुणाचे नाही रे, नियतीने जो डाव आखला कधी कुणाला कळला रे. प्रारब्धाच्या परिघावरुनी जणू वादळ एक भिरभिरते, वादळ एक भिरभिरते, वादळ एक भिरभिरते, वादळ एक भिरभिरते. भाई गेले कितीतरी दिवस मी बघतोय आई वेगळ्याच विश्वात असते. तिचं कामाकडे अजिबात लक्ष नाहीये आणि विचारलं तर काहीतरी सांगून उत्तर द्यायचं टाळते. तिच्या अशा अवस्थेचं कारण आता लक्षात येऊ लागलंय माझ्या. काय म्हणायचंय का तुला? तिच्या ह्या अवस्थेला मी जबाबदार आहे? माझ्यामुळे ती असं वागते? डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली बोलायचं झालं तर हो. तू हा असा वागतोयस ना म्हणून तिचं मनस्वास्थ्य बिघडत चाललंय. वा रे मनस्वास्थ्य, तुमचं बिघडतं ते मनस्वास्थ्य. चला श्यामलताई उठा आता आणि आजच्या जीवन गाण्याला सुरुवात करा. आज ऑफिसला नाही जायचंय वाटतं. अहो बाईसाहेब, काही ऐकू येतंय की नाही तुम्हाला? काय घरभर पसारा करून ठेवलाय नुसता. मी आवडते सगळं, मला झोपू दे. तू जाय, तुम्ही आवडते. तो आली आहे मोठी सगळं आवरून ठेवायला. चल उठ लवकर, नवरा येणार आहे आज तुला बघायला. अगं ए काय उठते ना मी, सकाळ तरी उदे. सकाळ? अहो बाईसाहेब, सूर्य डोक्यावर येऊन राहिलाय. खरंच? शी अगं, आत्ताशी 8च वाजलेत फक्त. हो का? बाईसाहेब, जरा नीट डोळे चोळून त्या घड्याळाकडे बघा, म्हणजे समजेल आपल्याला की घड्याळाचा लहान काटा 10वर आणि मोठा काटा 11वर गेलाय. थोडक्यात म्हणजे आत्ता या क्षणी 9:55 झालेत. 9:55 झालं. मुख्याध्यापिकाबाई बोलल्या. काय ग आई, घरात तरी शिक्षिकेसारखं नको ना बोलू. अगं, शिक्षिकेसारखं बोलत आले म्हणून तुम्ही दोघंही असंच राहिलात, नाहीतर केव्हा चुडवून टाकलं असतं मला. नाही आई, तुझ्यामुळेच तर सगळं छान छान चाललंय. मला तर वाटतं ना, दररोज सकाळी येऊन तुम्हाला असं उठवावं आणि मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून मस्तपैकी झोपून जावं. चांगलं 1-2 तास. तास 2 तास? आणि कामं कोण, तुझा काका करणार का? काका कशाला येईल मुंबईतली चांगली पगाराची नोकरी सोडून. चल, मला आज शाळेत कार्यक्रम आहे, तू लवकर आवरून घे बरं. आणि काय ग, आज तुला ऑफिसला नाही जायचं? नाही गो, कंटाळा आला आज. रात्रभर जागरण करा, सकाळी उशिरा उठा आणि ऑफिसला दांडी मारा. सॉरी शिक्षिकाबाई, किती उठाबशा काढायच्या तेवढं सांगा. उठाबशा एवढ्या तेवढ्याशा नाही काढायच्या आहेत, चांगल्या 100 काढायच्या आहेत. बाप रे, पण शिक्षिकाबाई, मी इथं उठाबशा काढत बसले तर मला ऑफिसला जायला उशीर नाही का होणार? हो, आणि अशी लोळत पडलीस तर वेळ होणार नाही का ऑफिसला जायला?
लोळत कुठे पडलीये ग? मी तर तुझ्या मांडीवर डोकं ठेवून पडलीये. तुझ्या मांडीवर डोकं ठेवून पडलं ना की काहीही नको वाटतं. जगातली सगळी सुख हात जोडून माझ्यासमोर उभी आहेत असं वाटतं मला. काय ग हे आज एकदम अख्खा आई चरित्र कुठून वाचायला घेतलंस तू? नाही ग, खरंच वाटतं मला तसं. मलाही तसंच वाटतं ग. तुला अशी छान आनंदी हसत खेळत पाहिलं ना की वाटतं मला काहीही नको. वाटतं सारं काही मिळालंय. आई, काय ग, काय झालं? काही नाही ग, उगाच आपलं असंच. असं नसतं काही कधी उगाचच होत. असं कोण म्हणतं? महान विदुषी श्रीमंत राज्यमान्य राजश्री श्यामला देवी गोविंदराव वर्तक बोला पुंडली कवरदे हरी. श्यामल बाळा, चल उठ, मलाही काही कामं आवरायची आहेत. कामं नेहमीचीच आहेत ग, बस ना एक मिनिट. खूप बरं वाटतं तुझ्या मांडीवर डोकं ठेवल्यावर, आणि असाच डोक्यावर ना हात फिरत राहा, म्हणजे मी अशीच झोपून जाईल. आज खूपच कौतुक चाललंय आईचं. मग काय, आज खूप दिवसांनी तू इतकी शांतपणे भेटलीयस घरात. म्हणजे एरवी मी जवळ घेत नाही असं म्हणायचंय की काय तुला? तसं नाही अगदी, कारण तुला जगाचा संसार मांडायचा असतो ना. तू आणि बाबा दोघही पिंडानं शिक्षक आणि समाजसेवक. तुमचा पिंड जाता नाही जायचा. या सदा सर्व काळ व्यस्त काळात तू आज माझ्या वाट्याला आलीयस, त्यामुळे मी नाही सोडवतो तुला. काय ग, काय पाहतेस? काही नाही ग. तू हे घर सोडून गेल्यानंतर माझं कसं होईल हाच विचार करते. मी कुठेही जाणार नाहीये, इथेच राहणार आहे तुझ्या बरोबर. अगं, मुली आपल्या आई बाबांबरोबर आयुष्यभर नाही राहत. मला बाकीच्यांचं नाही माहित, पण मी तरी नाही तुम्हाला दोघांना सोडून जाणार. अगं, तुझ्या लग्नाची तयारी सुरू झालीये आणि तुझं हे काय चाललंय? मी आई बाबांबरोबर राहणार आहे, तुम्हाला सोडून राहणार नाही. मग काय बाबा, मी नाही तुम्हाला दोघांना सोडून जाणार. ते तू तुझ्या आईला सांग. अगं, तिने कधीच लग्नाची तयारी सुरू केलेली आहे. एव्हाना कितीतरी पतंग आकाशात भराऱ्या मारत असतील. अहो, हे काय आणखीन तुम्ही बोलताय? हे बघ, तू लक्ष देऊ नकोस यांच्याकडे. तुला यांचा स्वभाव माहिती आहे ना. अगं हो, पण माझा स्वभाव माहित असल्यामुळे हिचा वनवास टळणार नाही ना. आई, तू खरंच माझ्या लग्नाची तयारी सुरू केलीयस? वादळ एक भिरभिरते. आई, तू खरंच माझ्या लग्नाची तयारी सुरू केलीयस? अगं हो, म्हणजे माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे सुमन आपटे. अच्छा, म्हणजे तिचा मुलगा तुला जावई करून घ्यायचा आहे? काय आहे बाबा, हा काय हिंदी सिनेमा आहे का? एकमेकांना दिलेली वचनं निभावायला. अगं, वचन वगैरे काही नव्हतं दिलेलं. काल तिचा फोन आला अचानक इतक्या वर्षांनी. आणि तिनं तिच्या मुलासाठी आमच्या श्यामल बाळाचा हात मागितलाय. आणि आमच्या प्रिय आईनं त्यांना होकार दिला. मग काय, अगं अख्ख्या औंधमध्ये हत्तीवरून बत्तासे पेढे वाटायची तयारी सुरू झालेली आहे. अहो काय तुम्ही पण. नाही आई, मी नाही काय लग्न वगैरे करून जाणार. मग काय, लग्न करून इथेच राहणार? काय हरकत आहे, आपण त्याला घर जावई करून घेऊ. चला, म्हणजे आमची श्यामल बाळ लग्नाला तयार झाली तर. नाही नाही, लग्नाला तयार नाही म्हणजे. काय आहे ना बाळा, आपल्या मुलींच्या कपाळी हे असंच लिहिलेलं असतं. आपलं जन्माचं घर वेगळं असतं आणि आपलं मरणाचं घर वेगळं असतं. कितीही कटू वाटलं ना तरी हे स्वीकारायचं असतं माझ्या बाळा. शांत रहा, शांत रहा. वर्तक मास्तरकडे सकाळी सकाळी मेलो ड्रामा सुरू झाला म्हणून अख्खी वाडी लोटायची आपल्या घरात. ए बाळ, अगं तुझं लग्न जरी ठरलं असतं ना तरी लगेच उद्या कोणी पाठवत नाही तुला.
आणि कोणी सांगितलं ना तरी आम्ही पाठवणार नाही तुला. मग तर झालं. बरं, या तुमच्या मेलोड्रामावर पडदा पडला असेल तर बाहेर सगळ्यांनी एकत्र नाश्ता करावा म्हणतो. नाही काय आहे, या घर संसाराबरोबर आम्हाला शाळेचा संसार सुद्धा आहे. मी लावतेच नाश्त्याचं. या लवकर, वाट बघतोय चातकासारखी, अगदी तोंड उघडं ठेवून. अहो काय हे, राधाबाई, एक छोटासा प्रश्न आहे. आता काय? नाही, आत्ता जो काही मी याची देही याची डोळा पाहिला, तो मेलोड्रामा आज सकाळी नक्की कशामुळे सुरू झाला? बाबा ते हे अहो कशामुळे असं नाही हो, आपलं ते कळलं म्हणजे माझा सिद्धांत पुन्हा एकदा खरा ठरला. सिद्धांत कसला बाबा? हाच, बायकानं कधीही काहीही करू शकतात आणि पुरुषांना त्यांचा कधीही अंदाज बांधता येत नाही. अहो चला, भूक लागलेली आहे. वर्तक मास्तर, पळा. हे बघ, लवकर आवरून घे, तोवर मी नाश्त्याचं बघते. काय आई, काय ग, काय झालं असं एकदम तुला? मी नाही जाणार तुम्हाला दोघांना सोडून. ए वेडाबाई, आणि इतक्या लोक तर नाहीच नाही. अगं हो, त्याला वेळ आहे अजून खूप. एवढ्यातच नको रडूस. वर्तक मास्तरांची मुलगी रडते म्हणून सगळे वेड्यात काढतील तुला. हे बघ, आवरून घे तुझं लवकर, तोवर मी नाश्त्याचं बघते. हा, आवर. सो दिस इज द मॅटर. आता जे काही बोलणं आपल्यात झालं ते फक्त आपल्यातच राहील. या कानाचं त्या कानाला कळता कामा नाही. आय विल ट्राय माय बेस्ट. ट्राय नाही पोद्दार साहेब, यू हॅव टू डू इट प्लीज. माझ्या इब्रतीचा प्रश्न आहे. या आय नो, पण प्रश्न फक्त एवढाच आहे, ती ऑर्डर आल्मेडांनी दुसऱ्या कोणाला द्यायचं कबूल केले नसेल तर? ते जे काही असेल ते तुम्ही बघून घ्या पोद्दार साहेब. मला ती ऑर्डर हवी आहे. मिस्टर महेश्वर, ऑलिव्ह ऑइलच्या या ऑर्डरसाठी बरेच जण माझ्या मागे लागलेत. ठाऊक आहे मला. अशा मागे लागणाऱ्यांपैकी काही जणांनी मला धमकीही दिली आहे. तुला ती ऑर्डर कशी मिळतीये ती बघतोच म्हणून. काय सांगता? येस, खरं आहे. म्हणूनच बाय हुक ऑर क्रुक ती ऑर्डर मलाच मिळाली पाहिजे. टू बी व्हेरी फ्रँक विथ यू, माझ्याच ऑफिसमधली काही माणसं बाहेरच्या लोकांना मिळालेली आहेत. व्हॉट? आणि तरी तुम्ही त्यांना? जस्ट गिव्हिंग अ चान्स पोद्दार साहेब. आणि दुसरं, त्यांना बेसावत ठेवायचं. कधीतरी ते बेसावत असतानाच उडवणार आहे मी त्यांना. पण लवकरच. अस्थनेतले निकारे जवळ बाळगून आहेत कधी. या आय नो, येईल पोद्दार साहेब. लवकरच वेळ येईल ते निखारे दूर फेकून द्यायची. ओके. म्हणजे माझ्याकडनं तेवढीच अपेक्षा आहे तुमची? हो. ठीक आहे, मी बोलतो आल्मेडांशी. हा, मी तुमच्या फोनची वाट पाहिजे. हो. सॉरी सर, मला माहीत नव्हतं आत कोणी आहेत. इट्स ओके, मी निघणारच होतो. मिस्टर आदित्य, कॅरी ऑन. हो, लवकरच भेटूया. ओके. या. बोला खांडेपारकर, काय नवीन खबरबात? आला की नाही अल्मेडा तुमचा दिल्लीहून? का तुम्ही जाणार आहात दिल्लीला? आदित्य साहेब, चूक झाली सर माझी. पुन्हा अशी चूक होणार नाही सर, प्लीज माफ करा सर, प्लीज.
चूक एकदा झाली तर त्याला एक्सक्यूज असतं खांडेपारकर. आणि एकच चूक पुन्हा पुन्हा नाही होऊ शकत. मी समजलं नाही सर. नाटक करताय न समजल्याचं? खरंच नाही साहेब. खरंच नाही तर मग अजूनही जवानांबरोबर भेटीगाठी का होत आहेत? चव्हाण नाही म्हणजे साहेब ते खरं म्हणजे सर त्याच्या मनात काय आहे हे काढून घ्यायचा प्रयत्न करतोय मी. तुम्ही? हो मीच. काय डिटेक्टिव्ह एजन्सी वगैरे सुरू केलीत की काय तुम्ही? नाही सर म्हणजे मी ते किती किती संध्या द्यायच्या तुम्हाला खांडेपारकर? आधीच सांगितलं होतं तुम्हाला. वादळ एक भिरभिरते आधीच सांगितलं होतं तुम्हाला. 4-2 लाखांसाठी तुमचं इमान त्या फालतू माणसाकडे गहाण टाकू नका म्हणून. तरी सुद्धा तुमचं आपलं सुरूच आहे. नाही साहेब तो चव्हाण तर त्याचे सारखे धमक्याचे फोन येत आहेत. असं? धमकीचे फोन? आय सी. म्हणजे हे सगळं असं आहे तर? नाही साहेब माझ्या डोक्यात काहीच नाही साहेब. तुम्ही उगाच आता तो तुमचा चव्हाण आहे ना, तो मेलाच म्हणून समजा खांडेपारकर. नाही त्याला माझ्या हाताने जिवंत गाडला ना तर नाव नाही सांगणार. पण साहेब फोन लावा त्याला. हा? बघताय का तोंड उघडून? फोन लावा त्याला. कोणाला फोन साहेब? तुमच्या चव्हाणला. साहेब मी खरंच सांगतो फोन लावा नाही तर त्याच्याबरोबर तुम्हालाही पोचवेन 12च्या भावात. लावतो साहेब. काय लागला का फोन? हो साहेब. द्या इकडे. साहेब फोन द्या. बोला खंडेपारकर साहेब. काय काम झालं वाटतं आपलं? नाही तुमचा स्वतःहून फोन आला म्हणून म्हटलं. बोला कुठे भेटायचं रात्री? मसणात. हा खंडेपारकर? मेला चव्हाण. तुझा खांडेपारकर मेला आणि आता तूही मरशील. जिथे कुठे असशील ना तिथून खेचून काढून मारीन तुला. आदित्य काउंटडाऊन सुरू झालं तुझं आता. तुझी लायकीच ती आहे रे मिलिंद चव्हाण. आता मी सुद्धा बघ काय करतो ते. आदित्य महेश्वर तू मीच नाही उखडून टाकला ना तुला मुळासकट तर बघ. हॅलो हॅलो. या आदित्याचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा आणि त्या खंडेपारकरकडे बघतोच आता. हे घ्या. आणि निघा. निघा. आणि हा उद्यापासून इथे ऑफिसला यायची गरज नाही. आणि हा आणखी एक. ऑफिसलाच काय
तर ऑफिसच्या आजूबाजूला जरी कुठे दिसलात ना तर त्या चव्हाण बरोबर तुमच्याही तंगड्या तोडून गळ्यात घालीन. निघा आता. निघा. साहेब खांडेपारकर, माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नका. आउट. कुठे भेटायचं? हे महेश्वर, आवाज नाही चढवायचा, आवाज खाली. माझ्याशी बोलताना आवाज नाही चढवायचा. तुझी शेरगिरी तुझ्या ऑफिस मधल्या माणसांवरती गाजव, माझ्यावर नको. कळलं का? आता कामाचं बोल. कुठे भेटायचं? वळणावर आलास म्हणजे